पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचं मी प्रमोद जैन मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण इकॉनॉमिक रिफॉर्म्स या टॉपिक अंतर्गत LPG मॉडेल बघायला सुरुवात केली होती. त्यापैकी ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरण म्हणजे काय, भारतातील जागतिकीकरण घडून येण्याच्या पाठीमागच्या किंवा भारत जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत सामील होण्यापाठीमागच्या पार्श्वभूमी या गोष्टीचा आपण पार्ट 1 मध्ये काय केलेला आहे, अभ्यास केलेला आहे. आता पार्ट 2 मध्ये आपण लिबरलायझेशन किंवा उदारीकरण हा भाग बघणार आहोत. बघा, सुरू करण्या अगोदर आपण लिबरलायझेशन म्हणजे काय हे समजून घेण्यात थोडक्यात प्रयत्न करू. लिबरलायझेशन या शब्दाचा साधा मराठीमध्ये अर्थ होतो उदारीकरण. आता उदारीकरण म्हणजे किंवा लिबरलायझेशन म्हणजे एखाद्या गोष्टीच्या बाबतीत कुठलाही समजा कायदा असेल, एखादा XYZ कायदा असेल, तो कायदा आधी थोडा स्ट्रिक्ट होता, त्या कायद्यामध्ये काय करणं, सौम्यता आणणं, त्याला म्हणतो आपण उदारीकरण किंवा लिबरल असणं असं म्हणतो. लिबरल करणं असं त्याला म्हणतो आपण थोडक्यात. बघा, थोडक्यात एक पार्श्वभूमी जर विचार केला तर 1947 नंतर आपण स्वतंत्र झालो. स्वातंत्र्य झाल्यानंतर भारताने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकार केला आहे. आपण आधीच्या पाठामध्ये पाहिलं आहे. मिश्र अर्थव्यवस्थेत स्वीकार केला, मात्र मिश्र अर्थव्यवस्था आपली समाजवादी स्वरूपाकडे झुकलेली होती. त्याचबरोबर प्लॅनिंगची सुरुवात केली आपण. त्याचबरोबर काही औद्योगिक कायदे आणली. ह्या कायद्यानं परवाना राज आणला. म्हणजे इनडायरेक्टली काय केलं होतं आपण, की बंदिस्त अर्थव्यवस्था आपण कशा प्रकारे निर्माण होईल याच्या सगळ्या गोष्टींची काय केली होती, त्याच्यामध्ये योजना केली होती. मात्र 1991 नंतर ज्यावेळेस आपण या ग्लोबलायझेशनचा स्वीकार केला, त्यावेळेस मात्र आपल्याला हे बंदिस्त अर्थव्यवस्थेचं नेचर आपल्याला काय करावं लागलं, सोडायला लागलं. आणि त्या नेचर सोडण्यासाठी आपण बऱ्याचशा क्षेत्रामध्ये काय केलं, लिबरलायझेशन घडून आणलं. म्हणजे एक साधी गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला जागतिकीकरणाचा प्रकार होता, आपल्याला स्वीकारला होता आपण, त्या जागतिकीकरणासाठी आपण आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये जे बदल घडून आणले त्या बदलाला आपण काय म्हणू, लिबरलायझेशन म्हणू. किंवा आपण आपल्या अर्थव्यवस्थेतील विविध सेक्टरमध्ये ज्या सुधारणा घडून आणल्या, त्या सुधारणा घडून आणण्यासाठी ज्या गोष्टी केल्या त्या धोरणाला आपण लिबरलायझेशन असं म्हणू शकतो. ठीक आहे. बघा, आता थोडक्यात आता शब्दामध्ये थोडंसं समजून घ्या. आता मी तुम्हाला सांगितलं, साध्या भाषेत सांगितलं की लिबरल होणं म्हणजे काय, किंवा लिबरलायझेशन आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये कशासाठी आवश्यक होतं, किंवा का लिबरलायझेशन आपण स्वीकार केला. बघा, लिबरलायझेशनची थोडीशी व्याख्या बघायची झाल्यास लिबरलायझेशनची काय व्याख्या करता येईल आपल्याला. बघा, आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचं स्वातंत्र्य म्हणजे एखादी कंपनी असेल किंवा एखादा उद्योग संस्था असेल, त्या उद्योग संस्थेला आर्थिक स्वातंत्र्य प्रदान करणे किंवा त्यांना निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य देणं म्हणजे लिबरलायझेशन होय. त्यानंतर बघा पुढचं काय आहे, गुंतवणूक असेल, आयात व उत्पादन यावरील अनावश्यक बंधने व नियंत्रणे काढून टाकणे. आता भारतीय अर्थव्यवस्थेचा जर विचार केला तर 1948ला पहिलं औद्योगिक धोरण आपण काय केलं, सादर झालं. त्यानंतर 56चं धोरण असेल, ही अशी एक औद्योगिक धोरणं काय झाली, येत झाली. या धोरणांनी काय केले, उत्पादनावरती बंधनं घातली. काय म्हणजे किती उत्पादन घ्यायचं, कुठे घ्यायचं, कोणी घ्यायचं हे सांगण्याचा किंवा यावर डिसिजन घेण्याचा अधिकार कोणाला होता, सरकारला होता. त्या खाजगी संस्थाला किंवा उद्योगधंद्यांना तो अधिकार प्राप्त नव्हता. त्याचबरोबर आपली अर्थव्यवस्था कशी होती, बंदिस्त अर्थव्यवस्था होती. आपल्या अर्थव्यवस्थेत काय होतं की आपण आयात करत होतो, मात्र त्या आयातीवर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती काय होते, आपण बंधनं घातली होती. आता लिबरलायझेशनचा अर्थ काय म्हणताय बघा, हे गुंतवणूक म्हणजे कोणत्याही क्षेत्रात किंवा कुठे गुंतवणूक करायची याबाबत सरकारने काय करायचं, आता जास्त हस्तक्षेप करायचा नाही. त्याचबरोबर आयात असेल म्हणजे परकीय व्यापार असेल, तर परकीय व्यापारामध्ये सुद्धा सरकारने काय करायचा, हस्तक्षेप कमी करायचा. उत्पादन घेण्याच्या निर्णयामध्ये सुद्धा सरकारने काय करायची, स्वतःची भूमिका कमी करायची. या गोष्टींना काय म्हणतात, साध्या भाषेत उदारीकरण असे म्हणतात. त्याचबरोबर अनावश्यक बंधने असतील किंवा नियंत्रण असतील, हे काढणं म्हणजे देखील काय, उदार धोरणाचा अवलंब करणे असं आपण म्हणू शकतो. बघा पुढे काय म्हणतात आहे, बाजार यंत्रणा आणि मुक्त स्पर्धेच्या कार्यप्रणालीतील अडथळे दूर करणे. बघा, बाजार यंत्रणा असेल, समजा एखादं मार्केट असेल तर सरकार काय करू शकतं की मार्केटमध्ये एखादा कर असेल किंवा मार्केटमधील वस्तूंच्या किमती असेल, हे सरकार कधी कधी काय करतं, निश्चित करतं. हे काय म्हणते, बाजार यंत्रणा असेल, मार्केटमध्ये एखादी वस्तू कितीला विकायची, काय विकायची, हा अधिकार कोणाचा असेल, त्या उत्पादन संस्थेचा असेल. किंवा बाजारात जी डिमांड असेल त्या डिमांडनुसार त्या वस्तूची किंमत काय राहिली पाहिजे, ठरली पाहिजे. त्याचबरोबर मुक्त स्पर्धा म्हणजे
एकच म्हणजे पूर्वी काय होतं की आपले की सरकारचे क्षेत्रच काय करत होतं, एखादी गोष्ट तयार करत होतं. मात्र आता काय आहे की मुक्त स्पर्धेचं वातावरण असलं पाहिजे. म्हणजे एकच गोष्ट अनेक लोक तयार करतील किंवा अनेक कंपन्या काय करतील, तयार करतील. त्याच्यामुळे काय होईल की स्पर्धा निर्माण होईल. मग ही अशी स्पर्धा निर्माण करणारे जे अडथळे असतील ती सरकारने काय करायचे, दूर करायची. याला सुद्धा काय म्हणतो आपण, उदारीकरणाचं. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये उदारीकरणाचा स्वीकार करण्यामागील कारण किंवा उद्दिष्ट किंवा ऑब्जेक्टिव्ह काय होते आपण हे थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करू. बघा, नंबर 1 आहे औद्योगिक उत्पादनाची अंतर्गत शक्ती वाढवणे. औद्योगिक उत्पादनाची अंतर्गत शक्ती वाढवणे म्हणजे आता पूर्वीचा थोडा विचार केला, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की किती उत्पादन घ्यायचं, कोठे घ्यायचं, त्याचं प्राईस कोणी ठरवायचं याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला होता, सरकारला होता. त्यामुळे काय होत होतं, उद्योगांची अंतर्गत शक्ती जी वाढणे अपेक्षित होतं किंवा उद्योगांना स्वतःला जो वाढण्यासाठी वाव मिळणे अपेक्षित होतं तो वाव मिळत नव्हता. त्याचबरोबर उद्योगाने एखाद्या क्षेत्रात गुंतवणूक करायची असेल तर नवीन क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा सरकारची काय करावं लागत होती, परमिशन घ्यावी लागत होती. त्याच्यामुळे ज्या प्रमाणात उद्योगांचा विकास होणे अपेक्षित होतं त्या प्रमाणात उद्योगांचा विकास होत नव्हता. मग या उद्योगांचा विकास घडवून आणण्यासाठी किंवा त्यांची अंतर्गत शक्ती वाढवण्यासाठी त्यांच्यावरील काय करायची होती, बंधनं कमी करायची होती. जेणेकरून काय होईल, त्यांची अंतर्गत शक्ती वाढेल आणि ते चांगल्या प्रकारे अधिक प्रमाणात उत्पादन घेतील आणि अधिक प्रमाणात काय करतील, ते त्यांचा स्वतःचा विकास करतील. या अनुषंगानं आपण औद्योगिक धोरणाचा उदारीकरणाचा काय केलेला आहे, स्वीकार केला आहे. त्यानंतर बघा, परकीय गुंतवणूक व तंत्रज्ञान आकर्षित करणे. आता आपण काय म्हणलो की भारतीय अर्थव्यवस्था कशी होती, बंदिस्त अर्थव्यवस्था होती. यामुळे या अर्थव्यवस्थेमध्ये एखादा उद्योग स्थापन करायचा असेल किंवा कुठल्याही कोणत्याही क्षेत्रामध्ये जर गुंतवणूक करायची असेल तर सरकारच्या संमतीविना ती गुंतवणूक करणे 1991च्या आधी शक्य नव्हतं. त्यामुळे काय झालं की आपल्या अर्थव्यवस्थेवरती परकीय चलनाचा ताण आला होता. मग याच्यातून बाहेर निघण्यासाठी काय असलं पाहिजे की परकीय उद्योग तुमच्या देशात आले पाहिजेत, असं काय होतं की तज्ज्ञांचं काय होतं, मत होतं. मग त्या अनुषंगानं काय केलं की आपण परकीय गुंतवणुकीवरील असतील किंवा परकीय आयातीवरील असतील ही बंधने काय केली, आपण कमी केली. त्यामुळे काय झालं की परकीय गुंतवणूक तर आपल्या देशामध्ये आली. त्याचबरोबर ही फक्त गुंतवणूक घेऊन आली नाहीत लोक, तर हे ते काढचं त्यांच्याकडील जे आधुनिक तंत्रज्ञान आहे ते आधुनिक तंत्रज्ञानसुद्धा काय झालं, आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये घेऊन येण्यास मदत होणार होती. यामुळे परकीय गुंतवणूक आणि तंत्रज्ञानावरील बंधने काय केली, आपण कमी केली. त्यानंतर बघा, देशावरील कर्जाचे प्रमाण कमी करणे. सगळ्यात महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह हे होतं, कारण आपण पाहिलं आहे की 1991चं जे आर्थिक संकट आलं त्या आर्थिक संकटामागील सगळ्यात महत्त्वाचं कारण जे होतं ते म्हणजे आपल्यावरील जे परकीय कर्ज असेल किंवा अंतर्गत कर्ज असेल या कर्जाचं जे प्रमाण वाढलं होतं ते प्रमाण आपल्याला कुठेतरी काय करायचं होतं, कमी करायचं होतं. त्या अनुषंगाने आपल्याला परकीय कर्जाचं प्रमाण कमी करण्यासाठी काय करायचं होतं, आपल्याला आपला ट्रेड वाढवायचा होता. जेणेकरून आपल्याला परकीय चलन काय होईल, सहजपणे प्राप्त होईल. या अनुषंगाने देखील आपल्याला उदारीकरणाची काय होती, आवश्यकता होती. हे सुद्धा काय होतं, उदारीकरणामागील एक ऑब्जेक्टिव्ह होतं. त्यानंतर बघा, जागतिक निर्यात करण्याची संधी प्राप्त करणे. म्हणजे भारताला एक असा देश निर्माण व्हायचं होतं की जो जागतिक व्यापारामध्ये एक आपला विशिष्ट प्रकारचा काय करणार, वाटा निर्माण करेल. आता 1991च्या आधी जर विचार केला तर कोणत्याही औद्योगिक धोरणाचा असेल किंवा परकीय व्यापार धोरणाचा असा उद्देश नव्हता की परकीय व्यापाराला प्रोत्साहन देणे. आता त्याच्यानंतर जर पाहाल तर त्यानंतरचे जे परकीय धोरण आहे त्याच्यामध्ये काय होते की परकीय व्यापारास प्रोत्साहन. आता परकीय व्यापाराला प्रोत्साहन दिल्याने काय होतं की जर आपलं जागतिक व्यापारामध्ये जर अधिक स्थान वाढलं तर आपल्याला मोठ्या प्रमाणावरती काय होतं, परकीय चलनसुद्धा काय होतं, प्राप्त होतं. आपलं जे आर्थिक संकट आलं होतं त्या संकटातून जर आपल्याला पुन्हा असं संकट येऊ नये तर आपल्याला जागतिक व्यापारामध्ये आपलं काय असलं पाहिजे, एक योग्य प्रकारचं स्थान असलं पाहिजे. त्या अनुषंगानं हे काय होतं, ऑब्जेक्टिव्ह ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर बघा, सरकारची अर्थव्यवस्थेमधील भूमिका कमी करणे. आता मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की 1947 नंतर किंवा 48 नंतर पहिल्या औद्योगिक धोरणापासून ते 1991 पर्यंत सरकारची आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर काय झालेली भूमिका राहिलेली. म्हणजे कोणत्याही क्षेत्रामध्ये डिसिजन घ्यायचं असेल तर सरकारला काय होते, अधिक प्रमाणावरती काय होते, अधिकार प्राप्त होते. त्यामुळे सुद्धा काय झालं होतं की आपलं आर्थिक संकट आलं आपण असं म्हणत होतो. त्यामुळे ही सरकारची काय करायची होती, हळूहळू भूमिका कमी करायची होती आणि आपल्याला मुक्त अर्थव्यवस्थेकडे काय करायचं होतं, प्रवास सुरू करायचा होता. या अनुषंगानं सरकारची भूमिका काय करणं अपेक्षित होतं, कमी करणं अपेक्षित होतं. त्यामुळे देखील ह्या उदारीकरणाचं हे एक सुद्धा काय होतं, उद्दिष्ट किंवा ऑब्जेक्टिव्ह मानलं जातं की सरकारची अर्थव्यवस्थेतील भूमिका कमी करणे. उदारीकरणाअंतर्गत ज्या आपण सुधारणा घडून आणल्या त्याचा आपण आता अभ्यास करणार आहोत. उदाहरणार्थ उदारीकरणाअंतर्गत आपण उद्योग क्षेत्रात सुधारणा घडून आणल्या, कर क्षेत्र सुधारणा घडून आणल्या, फिस्कल किंवा राजकोषीय क्षेत्र सुधारणा घडून आणल्या, बँकिंग क्षेत्रात सुधारणा घडून आणल्या. या सर्व सुधारणांचा आपण काय करणार आहोत, आता टप्प्याटप्प्याने अभ्यास करणार आहोत.
सुरुवातीस आपण उद्योग क्षेत्रामध्ये ज्या सुधारणा घडून आल्या त्या सुधारणांचा थोडक्यात अभ्यास करायचा प्रयत्न करणार आहोत. बघा, परवानामुक्त धोरण पहिलं त्यातलं पॉईंट आहे आपला परवानामुक्त धोरण. आता बघा 1948ला भारतामध्ये पहिलं औद्योगिक धोरण सादर करण्यात आलं. या औद्योगिक धोरणाला संरक्षण देण्यासाठी आपल्याला माहिती आहे की 1951मध्ये एक कायदा करण्यात आला. तो कायदा म्हणजे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अँड रेग्युलेटिंग ॲक्ट 1951. हा कायदा 1951मध्ये करण्यात आला. या कायद्यानं जर कोणता म्हणजे काही 1948ने काही उद्योगांच्या काय केल्या होत्या, लिस्ट केल्या होत्या की सरकारी क्षेत्रातले उद्योग कोणते, संयुक्त क्षेत्रातील उद्योग कोणते आणि खाजगी क्षेत्रातील उद्योग कोणते. म्हणजे जे उद्योग सरकारी क्षेत्र, संयुक्त क्षेत्र हे 2 क्षेत्र सोडून उद्योग राहतील तेच उद्योग खाजगी क्षेत्राला करण्याची काय होती, संमती होती. ती संमतीसुद्धा द्यायची का नाही द्यायची हा राईट कोणाकडे होता, सरकारकडे होता. याला संरक्षण देण्यासाठी हा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन ॲक्ट जो आहे तो 1951चा करण्यात आला. म्हणजे उद्योग कोणता स्थापन करायचा किंवा करायचा नाही याबाबत संपूर्णपणे निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला होता, सरकारला होता. खाजगी संस्थांना तो अधिकार प्राप्त नव्हता. म्हणजे इनडायरेक्टली ह्या 1951च्या ॲक्टनी परवाना राज किंवा लायसन राजला काय केली होती, सुरुवात केली होती. बघा, या अंतर्गत कोणताही उद्योग स्थापन करायचा असेल तर सरकारची परमिशन घेणं आवश्यक होतं. आता बघा काय म्हणतो आपण, या कायद्यामध्ये काय केलं आपण, लिबरलायझेशन किंवा या कायद्यामध्ये लिबरलपणा आणला किंवा सौम्य केला. म्हणजे जी सरकारची परमिशन घेणं उद्योग स्थापन करण्याची आवश्यक होती ती संमती आता 1991मध्ये फक्त 18 उद्योगांपर्यंत मर्यादित ठेवली. म्हणजे सरकारने आता 18 उद्योग सोडून इतर उद्योग स्थापन करण्यासाठी सरकारची संमती किंवा परवाना राज ही पद्धती जी होती ती काय करून टाकली, नष्ट करून टाकली. फक्त 18 असे उद्योग होते की त्या उद्योगांना सरकारच्या संमतीविना किंवा सरकारने संमती दिली तरच स्थापन करता येतील अशा 18 उद्योगांची काय करण्यात आली होती, 1991मध्ये यादी करण्यात आली होती. आताच्या काळात जर विचार कराल तर आताच्या काळामध्ये फक्त 4च असे उद्योग आहेत ज्या हे उद्योग स्थापन करण्यासाठी सरकारच्या परवान्याची काय आहे, आवश्यकता आहे. नंबर 1 बघा, त्यापैकी सिगार व तंबाखू उद्योग. म्हणजे एखादा सिगरेट किंवा सिगार उद्योग असेल किंवा तंबाखूजन्य पदार्थाचा उद्योग असेल तो जर चालू करायचा असेल तर त्यासाठी सरकारची संमती घेणं काय आहे, अनिवार्य आहे. त्याचबरोबर दुसरा जे आहे, सर्व प्रकारचे संरक्षण उद्योग. कोणत्याही प्रकारचं संरक्षण साहित्य जर तयार करायचं असेल तर ते तयार करण्यासाठी सरकारची संमती घेणे काय असेल, कोणत्याही औद्योगिक संस्थेला अनिवार्य असेल. परमिशन द्यायचं किंवा नाही द्यायचं हा अधिकार कोणाचा असेल, सरकारचा असेल. त्यानंतर बघा, ज्वलनशील उद्योग. म्हणजे ज्वलनशील उद्योग म्हणजे आगपेटी असेल, शोभेची दारू असेल, असे उद्योग जर स्थापन करायचे असतील तर त्यासाठी सुद्धा सरकारची परमिशन घेणं काय आवश्यक आहे. आणि त्यानंतर शेवटचा जो आहे तो 4था, घातक रसायने. लक्षात ठेवा, 4 उद्योग, सिगार उद्योग, सर्व प्रकारचे संरक्षण साहित्य, संरक्षण उद्योग असेल. त्यानंतर तिसरा जो आहे तो ज्वलनशील उद्योग आहे आणि 4था जो आहे तो रासायनिक उद्योग. म्हणजे लिबरलायझेशन नंतर आता फक्त 4च असे उद्योग आहेत की जे उद्योग स्थापन करण्यासाठी सरकारची संमती घेणं किंवा परमिशन घेणं काय आहे, आवश्यक आहे. आणि हा अधिकार कोणाचा आहे, सरकारचा, की त्या उद्योगांना संमती द्यायचा किंवा नाही द्यायचा. म्हणजे इनडायरेक्टली आपण असं म्हणू शकतो की 1948 किंवा 1951च्या कायद्यानं जी परवाना राज पद्धती किंवा लायसन राज पद्धती लागू करण्यात आली होती ती 1991 नंतर काय झाली, सौम्य होत होत आज फक्त 4च क्षेत्र किंवा 4च उद्योग असे आहेत की त्या 4 उद्योगामध्ये एखादा कारखाना किंवा एखादा उद्योग स्थापन करायचा असेल तर सरकारच्या संमतीची आवश्यकता आहे. बघा, आपण आता MRTPला बघणार आहोत. MRTP ॲक्ट 1969. MRTP म्हणजे मोनोपॉलिसी रिस्ट्रिक्टेड ट्रेड प्रॅक्टिसेस, मक्तेदारी प्रतिबंधात्मक व्यापार पद्धती. हा कायदा 1969मध्ये का करण्यात आला, बघा, एखाद्या उद्योगाची विशिष्ट क्षेत्रामध्ये मोनोपॉलिसी किंवा मक्तेदारी निर्माण होणार नाही यासाठी सरकारनं या कायद्याची काय केली होती, निर्मिती केली होती. या कायद्यामध्ये त्या संस्था होत्या ज्या संस्थांचं गुंतवणूक 100 कोटीपेक्षा अधिक आहे. अशा संस्थांना इतर क्षेत्रामध्ये जर गुंतवणूक करायची असेल तर त्यांना सरकारची काय करावं लागत होती, संमती घ्यावी लागत होती. आता 1991 नंतर काय केलं की याच्यामध्ये हा 100 कोटीची गुंतवणूक जी होती ही मर्यादा काय करण्यात आली, सौम्य करण्यात आली किंवा रद्द करण्यात आली. आणि आता या उद्योगांना
कोणत्याही क्षेत्रामध्ये उत्पादन घेण्याची किंवा काय म्हणतात त्याला आपण प्रोडक्शन घेण्याची किंवा एखादी कंपनी हस्तगत करण्याची संमती साठी परवाना घेण्याची आवश्यकता राहिली नाही. पूर्वी या कायद्यामध्ये होतं की त्यांना 100 कोटीपेक्षा जर अधिक गुंतवणूक करायची असेल तर सरकारची संमती घेणे अनिवार्य होतं. त्याचबरोबर एखाद्या दुसऱ्या कंपनीचे जर त्यांना शेअर्स हस्तगत करायचे असतील तर त्यासाठी सुद्धा सरकारने काय केली होती, विशिष्ट बंधने टाकली होती. ही बंधने जी आहेत ही या कायद्याने काय केली, 1991 नंतर ही बंधने काय केली, सौम्य केली. म्हणजे इनडायरेक्टली हा कायदा कसा होता की कंपन्यांसाठी हा थोडासा नकारात्मक कायदा होता. यामुळे कंपन्यांना अधिक विकास किंवा वाढ करण्यासाठी काय होता, प्रतिबंध होता. या जागी 2003 सरकारने काय केला, कॉम्पिटिशन ॲक्ट 2002 आणला. आता कॉम्पिटिशन ॲक्ट काय करतो की उद्योगांना किंवा उद्योग संस्थांमध्ये काय करतो, एक स्पर्धेचं वातावरण निर्माण करतो, जेणेकरून त्यांना अधिक उत्पादन घेण्यासाठी काय करतो, हा प्रोत्साहन देणारा कायदा आहे. एक लक्षात ठेवायची आधी गोष्ट, MRTP जर म्हणाल तर एका MRTP थोडासा निगेटिव्ह ॲक्ट होता, तर कॉम्पिटिशन ॲक्ट 2002 जो आहे तो पॉझिटिव्ह किंवा उद्योग क्षेत्रामध्ये स्पर्धा निर्माण करणारा ॲक्ट किंवा उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देणारा ॲक्ट होता. त्यानंतर बघा FDIला प्रोत्साहन व विदेशी तंत्रज्ञानाला देखील प्रोत्साहन. आता पूर्वी काय होतं की FDI करायचं असेल, गुंतवणूक करायची असेल तर सरकारची काय होती, खूप सारी बंधनं होती. आता ही 1991 नंतर FDIमधील बंधने काय केली, सरकारने मोठ्या प्रमाणावर काय केली, कमी केली. 1991 नंतर FDI त्याचबरोबर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट या दोन्ही गोष्टीला सरकारने काय केलं, प्रोत्साहन दिलं. म्हणजे साधारणतः 26% ते 100% काय करू शकतात आपण, FDI करू शकतो. म्हणजे टप्प्याटप्प्याने, म्हणजे सरकारच्या संमती एक ॲटोमॅटिक रूट आणि अप्रूव्हल रूट या 2 रूटने काय करू शकतो आपण, परकीय गुंतवणूक करू शकतो. म्हणजे 1991च्या आधी जे परकीय गुंतवणुकीसाठी जी बंधनं होती ती परकीय गुंतवणुकीसाठी बंधनं काय केली, कमी करून टाकली. बघा पुढे फेमा लागू करण्यात आला. फेमा काय आहे, फेमा म्हणजे फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट. आता हा लागू करण्या अगोदर याआधी भारतामध्ये 1973 एक कायदा करण्यात आला होता, तो म्हणजे फेरा, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेटिंग ॲक्ट. आता हा कायदा काय करत होता, देशातील परकीय चलनाचा सांभाळ करण्याचं काम करत होता. म्हणजे आपल्याकडे जो परकीय चलनाचा तुटवडा होता आहे तो परकीय चलनसाठा योग्य प्रकारे वापरावा या अनुषंगाने हा काय केला होता, कायदा करण्यात आला होता. या कायद्यामध्ये असं होतं की तुम्हाला परकीय चलनात किंवा परकीय चलनाचा जर एक्सचेंज करायचा असेल तर या कायद्याअंतर्गत तुमच्यावरती नियंत्रण ठेवण्यात येत होतं. म्हणजे कोणताही परकीय व्यापार करायचा असेल तर परकीय व्यापार करायचा असेल तर या कायद्याअंतर्गत त्या परकीय चलनाचं एक्सचेंज देवाणघेवाण काय होत होती, केली जात होती. मात्र याच्यातल्या तरतुदी ज्या काय होत्या ह्या स्ट्रिक्ट होत्या, ज्यामुळे की परकीय चलनाची देवाणघेवाण सहजपणे शक्य होत नव्हती. या अनुषंगानं काय झालं, फेमा कायदा जो आहे तो 1999 करण्यात आला की परकीय कायद्याचं नियमन करण्याच्या ऐवजी हा कायदा काय करतो, व्यवस्थापन करतो. ज्यामुळे परकीय चलनाची देवाणघेवाण किंवा परकीय व्यापारातील जो चलनाची अदलाबदल असते ती सोप्या पद्धतीने व्हावी या अनुषंगानं फेराच्या जागी कोणता कायदा आला, फेमा कायदा. कधी, 1999. आणि फेरा कधीचा, 1973. बघा आता आपण काय पाहिलं, आपण आता उद्योग क्षेत्रामध्ये ज्या सुधारणा घडून आणल्या त्या उद्योग क्षेत्रामधल्या सुधारणा काय केल्या आपण टप्प्याटप्प्याने पाहिल्या. म्हणजे फेराच्या जागी फेमा असेल, MRTPच्या जागी कॉम्पिटिशन ॲक्ट असेल, परवाना राज जो आहे तो परवाना राजचं काय केलं, सौम्य किंवा बंद करण्यात आला. या सर्व सुधारणा ज्या होत्या त्या उद्योग क्षेत्रातील सुधारणा होत्या. आता यापुढील सुधारणा ज्या आहेत त्या कोणत्या सुधारणा आहेत, कर क्षेत्र सुधारणा आहेत, राजकोषीय सुधारणा आहेत आणि बँकिंग क्षेत्र सुधारणा आहेत. तर पुढील लेक्चरमध्ये किंवा पुढील व्हिडिओमध्ये आपण या टप्प्याटप्प्याने म्हणजे बघायला सुरुवात करणार आहोत. पुढील व्हिडिओमध्ये आपण कर क्षेत्र सुधारणा किंवा भारतातील कर क्षेत्र सुधारणा आणि त्यासाठीच्या समित्या आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. आय होप तुम्ही एन्जॉय करत असाल. अजून आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही काय करा, लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला मी जे पुढील व्हिडिओ टाकेल ते लवकरात लवकर काय होतील, प्राप्त होतील.